तर चांगली गोष्ट ना, अजून फळं येतील. हा घेऊन जेवायचा ना, तर काही का मला जेवाय देऊ. हां बरोबर, म्हणजे तिची बहीण जेवली नाही म्हणून मोठ्या बहिणीने पण उपवास केला. वा, काय नातं आहे तुमचं. तर नमस्कार मित्रांनो, एका अनादर ब्लॉग व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. तर मित्रांनो, आज आपण जाणार आहोत सॉन्ग शूटसाठी गोवाडी या ठिकाणी. तर आपलंच सॉन्ग आहे, आपलं नाही म्हणजे दुसऱ्यांचं सॉन्ग आहे, परंतु आपणच शूट करणार आहोत. त्याच्यामध्ये कलाकार आपणच आहोत. तर खूप दिवसानंतर मी सॉन्गची शूटिंग करत आहे आणि खूप दिवसानंतर तुमच्यासाठी हा ब्लॉगसुद्धा बनवत आहे. तर हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग असणार आहे. सॉन्ग शूटिंग कशी होणार, वातावरण कसं असेल, निसर्ग सौंदर्य कसं असेल, सर्व तुम्हाला बघायला भेटेल. तर शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा आणि आपल्या चॅनलला जर अजूनपर्यंत तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून ठेवा. चला तर आज या नवीन ब्लॉग व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, आपण आता आहोत मेंढवणखिंडमध्ये आणि तुम्हाला मी एक संदेश देतोय की या ठिकाणाहून जर तुम्ही प्रवास करत असाल तर या ठिकाणी गाड्या जरा तुम्ही सावकाश चालवा, कारण या ठिकाणी अपघात ॲक्सिडेंट खूप होतात. या ठिकाणी हा एरिया बघून घ्या. तर आपण या रस्त्याने आलोत आणि आपल्याला जायचं आहे आता या रस्त्याने, या दिशेने. तर चला मित्रांनो, आपण पोहोचलो आहे आता मोनोर या ठिकाणी आणि आपण या रस्त्याने आलो आहे आणि आपल्याला आता जायचं आहे या रस्त्याने. तर चला जाऊया. टाईमसुद्धा खूप झालेला आहे आणि त्या ठिकाणी आपल्याला लवकर पोचावं लागेल. तर मित्रांनो, आत्ता आपण पोहोचलो आहे नेटाली या ठिकाणी आणि या ठिकाणचा एक आपला मित्र आहे अविनाश खरपडे म्हणून. तर तोच शूटिंग करणार आहे या सॉन्गची. तर त्याचं घर या ठिकाणी आहे. तर आपल्याला या ठिकाणी जावं लागेल या रस्त्याने. तर चला आपण त्याला घेऊया आणि सोबतच निघूया. तर मित्रांनो, अविनाशला आपण घेतलेलं आहे. तर या गाण्याचे हेच शूटिंग करणार आहेत, म्हणजे कॅमेरामॅन हेच असणार आहेत. आणि आपल्यासोबत एक मित्र आहे नामदेव दादा. आणि अविनाश दादांच्या गावातला तुम्ही निसर्ग सौंदर्य बघा. वाव. तर आम्ही पोहोचलो आहे प्रोड्युसर दादांच्या घरी आणि आपल्यासोबत आहे समू टोकरे. तर आताच आम्ही पोहोचलो आहे आणि आम्हाला नाश्ता दिला आहे वडापाव आणि सोबत चहा पित आहोत. या पिलास ना, चालेल पिता होता. तिकडे एक दिदीच आहे आपली, साडी लावून तयारी करून बसलो. तर थोड्याच वेळाने आम्ही शूट चालू करणार आहोत. तोपर्यंत चहाचा आनंद घेऊया. चला तर मित्रांनो, आपण आता इथून निघूया आणि लोकेशनवरती जाऊया. आपल्याला बरंच शूट करायचं आहे, पूर्ण सॉन्ग. चला निघूया. या ठिकाणी आपलं आता कॅमेरा वजन करायला सुरुवात झाली आणि या ठिकाणी आपली सगळी पब्लिक. तर चला आपण शूटला स्टार्ट करूया. हे आपलं लोकेशन आहे, वाडीवरचं लोकेशन. आणि या ठिकाणी आपण चूल पेटवलेली आहे, त्याच्यावरती टॉप ठेवलेला आहे आणि हे लोकेशन आहे. पहिला सोर्स आहे आपला या ठिकाणी, त्याच्यामुळे हे लोकेशन तयार केलेलं आहे. या ठिकाणी आपण कॅमेरा पूजन केलेलं आहे, आपली टीम आहे आणि हे असं लोकेशन आहे. वाव. त्याच्या आड नको जास्ती तो एरिया भरा तिकडचा. हां, अशा टाक सोने, दुप्पट वाल दुप्पट. उभी उभी, हा हा ते तशी टाक.
हा ती पण तशीच कर. हां 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 चल जा जा. तकलीफ तर फार आम्हाला झाली फार झाली हो. पण त्या कसा एक जर आमची मिस्टेक आम्ही जर तुला नाही वाटत तर गेलास खड्ड्यात तसं जर आम्ही केलं ना तर ते आमचा पण दोष आहे असा एक विचार केला तर. सो गाईज आम्ही 1-2 शॉर्ट कंप्लीट केलेले आहेत आणि आता थोडासा ब्रेक घेतोय, आराम करतोय. थोडासा ऊन वाढलेला आहे त्याच्यामुळे दुपारचा. सो आता आम्ही थंडा वगैरे घेऊन परत शूटिंगला स्टार्ट करणार आहोत. तोपर्यंत थोडासा आराम करूया 5-10 मिनटं. आणि इथं बसलेले आहेत कॅमेरामॅन आणि हे प्रोड्युसर दादा. सपोर्ट करा जरा. तर दादांचा जरा नवीन चॅनल आहे, सपोर्ट करा. राजेश गोवारी म्हणून. राजेश गोवारी म्हणून यूट्यूबवरती चॅनल आहे आणि त्याच चॅनलवरती हा सॉन्ग येईल आपला. तर नक्कीच सर्च करून सबस्क्राईब करून ठेवा. गाईज या ठिकाणी आंबे बघा भरपूर लागलेले आहेत, भाजलेले आहेत. कोणाला व्यापारी असेल व्यापारी हा कोण व्यापारी असेल तर कुणाला आंबे लागत असतील तर कॉन्टॅक्ट करा. भरपूर आंबे आहेत या ठिकाणी. या ठिकाणी शॉर्ट्स बनवत आहेत आपली सालीस आणि बायको. या बघा झाला का शॉर्ट रील्स झाला कंप्लीट का? दाखव. हा बघा गाईज थंडा घेत आहोत आणि या ठिकाणी आपली एम आहे. तर खूप गरम होत आहे आणि त्याचं सोल्युशन काय स्नॅप पाठवत आहे समू. आणि या ठिकाणी थंडा पित आहेत. हां या सर्वजण. तर मित्रांनो आम्ही आता जेवण करत आहोत. दुपारचा टाईम झाला आहे आणि भूकसुद्धा खूप लागली. जेवण आणलेलं आहे, जेवूया. आणि तुम्ही कधी का ऐसा कैसा होऊ शकता है? या जेवायला या लवकर. हो बायको या लवकर. हां चालेल. पहिले कसं पुरुष लोक जेवतात ना, नंतर बायका. चालेल जेवूया आम्ही. हां तुमचा उपवास सांगा आहे तर काही का मला जेवाय देऊ? हां चालेल. नाही पण इकडे दुकान नाही मिळलं ना. कांदा खाशील काय? कांदा जांबा आंबे पिकेल नाही मिळत, कच्चच आहेत. मी गणी खोटारडी कुठं बघितलेस? अच्छा हां ठीक आहे आणून देतो. घेऊन जेवायचा ना. हा हिचा उपवास होता. हां बरोबर तेव्हाच उपवास त्याच्यासाठीच. हां गाईज 15वी पास होया हिने उपवास ठेवला आहे. तर संध्याकाळी सोडणार आहे. तिथपर्यंत ही भूकच राहील. आम्ही जेवलो. हां आणि तुमचा उपवास कसा काय? तुमचा उपवास हां बरोबर म्हणजे तिची बहीण जेवली नाही म्हणून मोठ्या बहिणीने पण उपवास केला. वा काय नातं आहे तुमचं. घ्या देस वहिनी देस होते ना. टाटा भरून देस, जेवून देस. संध्याकाळपर्यंत शूटिंग करायला लागल 6 वाजेपर्यंत. हा तर पोट भरून घ्या. बस झाला काय? बस झाला मोडलाच ना. जेवलीच पाय या पाय ताट दिसत. तर मित्रांनो आम्ही आता जेवलोत आणि जेवून थोडासा आराम करतोय आणि थोडंसं ऊन पण कमी झालं आहे आता. तर आता आम्ही लगेचच थोड्या टायमाने लगेचच शूटिंग चालू करतोय कारण आमच्याकडे टाईमसुद्धा कमी आहे आणि आज कंप्लीट करायचं आहे म्हणजे सॉन्ग कंप्लीट करायचं आहे शूट करून. सो थोड्याच टायमाने आम्ही लगेचच आता शूट चालू करणार आहोत. तिथपर्यंत इथं पाणी सांडलं आहे. हा चांगला पुसून घ्या. काय आला?
फाटे फुटताना तसंच तोडायचं. केसांना फाटे फुटले असा आला जो लेन बसला तर चांगली गोष्ट ना, अजून फळे येतील. फाटे फुटले तर. या ठिकाणी डायरेक्शनचं बघतायत, म्हणजे कुठे कोणता सीन बसेल चर्चा करत आहेत. आहे बरोबर नाही चटकं करत आहे तुझ्यावर बरोबर ये सुरतचा हा आता ये सो मित्रांनो, आम्ही आलोय डोंगरीला आणि या ठिकाणी आमचा करदांचा सीन आहे. करवंदांचा सीन आहे आणि आपली टीम इथं आहे. आणि करवंद सुद्धा या ठिकाणी भरपूर पिकलेले आहेत, तुम्हाला मी दाखवतोय. तर या ठिकाणी बघा, हे बघा करवंद आहेत या ठिकाणी सुद्धा आहेत. कुठे गेली? हां, ही बघा. आणि ही आपली टीम या ठिकाणी. दुसरी खालती आहेत, हे बघा. सो गाईज, आम्हाला आता आंबे आणून दिलेत. ब्रेकफास्ट नाश्त्यासाठी आम्हाला आंबे आणून दिलेत. हो हो, मस्त एकदम गोड आहेत. तुम्ही बघू शकता किती टोपामध्ये आहेत. हे बघा, तुम्हाला जर पार्सल पाहिजेत असतील तर आमच्याकडे ऑर्डर द्या. आणि इकडे झाड पण आहे आंब्याचं, बघा किती आंबे लागलेले आहेत. हे बघा, हे खरं तर त्या ठिकाणी एक लिप्सिंग आहे आणि ती आम्हाला सूट करायची आहे. तर मोगऱ्याची वाडे आम्ही शोधत होतो. या ठिकाणी छोटीशीच आहे, म्हणजे थोडेफार मोगरे लावलेले आहेत, मोगऱ्यांची झाडं. तर त्या ठिकाणी आम्ही घेणार आहोत आत्ता तो शीन. तर चला घेऊया. या ठिकाणी 2-3 घरं आहेत आणि त्याच्यावरती ही डोंगरी आहे आणि त्याच्याच कडेला या ठिकाणी ते मोगरे लावलेले आहेत. तर त्या ठिकाणी आम्ही सीन शूट करणार आहोत. चला करूया. तर मित्रांनो, या ठिकाणी आपला फोटोशूट चाललेला आहे थंबनेलसाठी. तर या ठिकाणी समोरचे फोटो घेण्यात येत आहेत. या ठिकाणी कॅमेरामॅन अविनाश आणि या ठिकाणी आपली बायको प्रिया भोये 2.0. तशीच दिसते ना? बघा, कमेंट करून सांगा. हे बघा, हे बघा, हा तशीच दिसते. आणि इकडे मस्त पब्लिकसुद्धा या ठिकाणी मागे आहे. आणि लोकेशन बघा, जबरदस्त. वाव. ह्याच्यानंतर आपले सुद्धा फोटो घेऊ. सूरज काय कवले. तर मित्रांनो, आपल्या साले भाजी कर्ग या सॉंगचा शेवटचा सीन होता आणि तो आम्ही कंप्लीट केलेला आहे. म्हणजे पूर्ण शूटिंग आमची कंप्लीट झालेली आहे आणि आम्ही आता पॅकअप केलेलं आहे. तर ही आमची पूर्ण टीम आहे. तर हे गाणं पूर्ण जेव्हा एडिट करून पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला पूर्ण सॉन्ग राजेश गोवारी या चॅनलवरती तुम्हाला बघायला भेटेल. तर हे त्या चॅनलचे ओनर आहेत, यांच्याच चॅनलवरती ते सॉन्ग येईल. तर नक्कीच सॉन्ग बघा, भरपूर प्रेम द्या आणि दादांच्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा. आणि आत्तापर्यंत या टीमने भरपूर सपोर्ट केला, भरपूर मेहनत केली आणि आम्हाला चांगली वागणूक दिली, चांगला सन्मान दिला, चांगला पाहुणचार केला. त्याच्याबद्दल आम्ही मनापासून आभार मानतोय. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सर्वांनी एक लाईक नक्की करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. चला तर आम्ही आता घरी निघतोय. बाय.